नमस्कार. नमस्कार. मला सर्वप्रथम आपली ओळख करून द्या. माझे नाव विवेक अरुण रणदिवे. अच्छा, गाव आपलं? गाव वडणगे. हां, वडणगे म्हणजे करवीरमध्ये आपलं. करवीर तालुका. अच्छा, आपलं जे पॉवर प्लांटचं ग्रीन प्लांटची जी टेक्नॉलॉजी आहे ते आपण ह्या ऊसासाठी वापरली. हां, या ऊसासाठी वापरल्या. एक वेळ आळवणी हां आणि 2 फवारणी केलेल्या. 2 फवारणी आपण केल्या आता. आणि दाणेदारचा डोस पोटॅश आपलं वापरलेला आहे. पोटॅश म्हणा, आपलं प्रोम पण वापरलंय. पण वापरलेला आहे. बूम पॉवरचा डोस याचा हा बर्नीला वापरला आपण. हां, बर्नीला. आणि याचा हां जमिनीचा पोत बी सुधारलेला आहे. चांगलं सुधारले पोत. चांगला आता झालेला काय वाटते जमिनीत काय बदल वाटते तुम्हाला? आहे. जमिनीत सुपील झाल्या. जमीन म्हणजे अशी गांडूळ असं असल्यासारखं दिसते. झाल्या हां. जमीन. आणि ऊसाची जाडी, पेराचं अंतर हा चांगलं वाटतंय तुम्हाला? चांगलं झाले. किती जाडी वाटते तुम्हाला तरी त्याची लांबी पेराची? पेराची लांबी आहे तरी 9-10 इंच आहे. किती? 9-10 इंच आहे. हां. आणि ऊसाची उंची किती असेल अंदाजे? 15 फूट ते 17 फूट पर्यंत आहे. 15 ते 17 फूट आहे जी उंची. आता ही आपली लागण आहे का खोडवा? हे लागण आहे आपलं. लागण आहे. हे 11 महिन्याची लागण आहे आपली. अच्छा, 11 महिन्याची. आता हा 2023 ची हा डिसेंबर महिना चालू आहे. हां. आणि ही लागण केलेली आहे फेब्रुवारी 23 ला. 23 ला. म्हणजे सरासरी 11 महिन्याचं आता झाले. महिन्याची आहे. अजून 12 महिने पण पूर्ण झाले तरी पण आपल्याला ही वाढ कशी वाटते तुम्हाला याची? वाढ हे 8 साल केल्यासारखा प्रकार झालाय. 8 साल सारखे तुम्हाला वाटते? अच्छा, सर्वांना. सरासरी किती पेरा ऊस आहे आता? सरासरी 25 ते 27 पेरापर्यंत आहे. 25 ते 27 पेरापर्यंत आहे. आणि सर्रास सगळीकडे वाढ अशी आहे का? सरास वाढ आहे सगळीकडे. आता हा प्लॉट आपला सगळा आहे पूर्ण. आता ऊस पडलाय सगळीकडे आपला बऱ्यापैकी. हो. हा एवढाच कोपरा फक्त आता उभा आहे ऊस. सर्रास तुम्हाला म्हणजे हे किती गुंठ्याचा प्लॉट आपला? ह्यो आहे 50 गुंठ्याचा प्लॉट. 50 गुंठ्याचा प्लॉट. 50 गुंठ्यामध्ये सगळी वाढ एकसारखी आपली. सगळी वाढ एकसारखी. आपलं टोटल किती क्षेत्राला आपण यूज केले? हे टोटल आपण 4 एकर केले. 4 एकरला आपलं पॉवर प्लांटची टेक्नॉलॉजी वापरली. सगळीकडे रिझल्ट तुम्हाला तसा वाटतोय? रिझल्ट चांगला. आता माझं एक थोडं 25 गुंठ एक तोडलंय कालच. त्यात आता मला 34 टन ऊस झालेला आहे. 25 गुंठ्यामध्ये. ती लागण होती का खोडव होती? लागणीमध्ये. आणि हे आपल्याला खोडव्यात पण आपल्याला 1100च्या लेवलनं आपल्याला मिळणार ॲव्हरेज. अच्छा, तिथं पण रिझल्ट चांगला. आंतरपीक काढून तुमचं म्हणजे नुसती लागण नाही, त्याच्यात आंतरपीक आपलं निघलेलं आहे. तर एवढा रिझल्ट आपल्याला ह्याच्यात चांगला वाटतोय. हे 8-9 इंचाचा एक पेर आपल्याला आहे. 8-9 इंचाचा पेर आहे. आता हे तुमच्या पाठीमागे बघितलं का नाही? मी थोडं जरा पाठीमागे जाऊन बघतो. ही जवळजवळ 15 फुटाची अशी भिंत असल्यासारखी दिसते बघा पूर्ण. एकसारखा ऊस. आणि बाकी इकडं हा सगळा ऊस इकडे पडलेला आहे. इकडे एक थोडा जरासा उभा आहे ऊस. मध्ये पाऊस आणि वारं झाल्यामुळे पडला. म्हणजे मला वाटतं मागच्या महिन्यात आपलं वादळी पाऊस झाला त्याच्यामुळे पडलाय ऊस. ह्याच्या वापरामुळे तुम्ही समाधान आहे? समाधान आहे. बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता? तुम्ही मागच्या वर्षी पण वापरलेलं आपलं? मागच्या वर्षी पण वापरलेलं. ते थोडं एक एकरला वापरलेलं. आता गेल्या वर्षी आता आपण हे चालूला आता 4 एकरला यूज केला. आता हळूहळू आपण सगळंच 50% आपलं ऑर्गॅनिक वरती. अच्छा अच्छा, मागच्या वर्षी वापरलं त्याला पण रिझल्ट चांगला मिळाला आपल्याला. 25% रासायनिक आपण कमी केलेलं आहे. अच्छा अच्छा, ह्या वेळेला पण 25% कमी केलं. त्याचा इफेक्ट आपल्याला चांगला वाटतो 25% रासायनिक कमी केल्यामुळे. बाकीच्या शेतांच्या पेक्षा आपली वाढ वगैरे चांगली आहे. अच्छा अच्छा, चाल. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.